नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ना एकदम चटपटीत अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य बघा, पुदिना घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीचा देठा सकाळी घेतलेला आहे। ह्याच्यात पण बघा पानं आहेत अजून। पुदिन्याचं जे आपण ही असते ना पेस्ट जर केली ना तर 1.5 चमचे व्हायला पाहिजे, जास्त जर टाकली तर एकदम स्ट्रॉंग असं होईल। तर त्यासाठी एवढी पानं घ्यायची। कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी जास्तच घेतलेली आहे मी। अर्धा चमचा छोट्या आकाराचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा छोट्या आकाराचे धने घेतलेले आहेत। आता ही एवढं सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। पाण्याचा वापर करायचा ना, असं दरदर असं बारीक करून घ्यायचे। त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगायचं विसरली, 4 पाकळ्या बघा लसणाच्या घेतलेल्या, 1 मोठी आणि 3 बारीक आहेत। मिक्सरला बघा मी दरदर करून घेतलेलं, एकदम पेस्ट करायची नाही। असं धने ओवा सगळं असं आपलं ना बारीक असं भरडल्यासारखं झालं पाहिजे, जिरं वगैरे, तेव्हा चव छान येते। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे पाणी आणि हे मी मिक्स करून घेणार आहे। पाणी टाकून बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया। त्यात टाकायचे बघा आपल्याला 1 वाटी बेसन पीठ। आता तुम्हाला भजी किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आणि मोकळं मोकळं होतं बरं का, जास्त असं दाबून वगैरे भरलेलं नाही आहे। 1.5 चमचा टाकायचे तांदळाचं पीठ। आता हे काय करायचं, पहिलं मिक्स करून घेऊया। तेवढ्याच ह्याच्यामध्ये बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आता थोडं थोडं पाणी आणि आता हे मी कालवून घेणार आहे। पाणी टाकल्यानंतर बघा मी परत मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे। त्याला काय करणार आहे, 1-2 मिनटं फक्त मी फेटून घेणार आहे। 2 मिनटं बघा मी चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये बघा मीडियम आकाराचे 2 कांदे मी असे बारीक कापून घेतले, जास्त बारीक पण नाही आणि तुम्ही उभे कापले तरी चालतील बरं का। गोल करायचे असले तर मग असेच बारीक कापायचे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद आणि हे सगळं आपल्याला आता कालवून घ्यायचे। मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित। आता त्यात टाकायचे बघा आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि आता हे सगळं आपल्याला लिंबाचा रस टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा चांगलं मी मिक्स करून घेतलेलं। आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस जर नसेल टाकायचं तर छोटा अर्धा चमचा तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता, पण इतकी छान लागतात ना, एकदा जरूर करून बघा। तेल बघा गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं आपल्याला आता कडक गरम पाहिजे। आता खूप जणांनी अशी कमेंट केले होते की कडक गरम म्हणजे बघा धूर निघस्तवर, जसं आपण तेल गरम करत ठेवले आणि त्यातून असा चांगला धूर निघतोय तर मग ती भजी काय होतात माहिती आहे का, वरून लगेच लाल होतात आणि आतून कच्ची राहतात। गरम म्हणजे कसं माहिती आहे का, धूर निघायच्या अगोदरचं गरम। आणि काय करायचं, तर आपण 1 2 3 अशी भजी सोडत राहतो आणि जर आपण आता हे बघा ही अशी भजी सोडली आपण, बरोबर का नाही, आता हे तेल काय होतं माहिती आहे का, थोडंसं थंड होतं, कारण की ही भजी सोडल्यामुळे। तर मग तुम्ही फुल गॅस करू शकता। अगोदरच तुम्ही एकदम फास्ट गॅसवर करू नका, कारण की आता हे 1-2 भजी सोडले ते तर बाकीचे आपण सोडस्तवर ही बाकीची आपली लाल होतात अशा पद्धतीत। पण भजी कधी अजून आतपर्यंत कच्ची अशी वगैरे राहत नाहीत। हां, एकदम बी बारीक गॅसवर जर तुम्ही भजी जर केली का नाही तर मग ती भजी काय होतात माहिती आहे का, तेल जास्त पितात आणि तेलकट होतात। मग तर तसं पण करू नका तुम्ही। कडक गरम करायचं फक्त की धूर निघायच्या अगोदरपर्यंत। खूप साऱ्या आता भजीच्या रेसिपीमध्ये मी पण दाखवलेलं आहे धूर निघतो म्हणजे कसं, तर बघा मी सांगितलेलं पण आहे। एवढं बघा तेल गरम झालेलं आहे धूर निघस्तवर, तर त्याचं दाखवलेलं पण आहे बघा। आता ही थोडीशी भजी अशी लाल झालेली आहे तसं दाखवलेलं पण आहे। तर तशा पद्धतीमध्ये गॅस आहे मीडियम। आता मी फास्ट करणार आहे गॅस, मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगते मीडियम आहे फास्ट आहे, तशा पद्धतीत करायची असते ती। आता हे थोडासा फेस कमी झाला का नाही की आपण हलवूया। फेस बघा कमी झालेला आहे, आता आपण हलवूया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघा थोडंसं सोडा पण टाकू शकता, आपण ह्याच्यामध्ये काय सोडा वगैरे पण वापरलेला नाही आहे। गॅस आहे मीडियम आणि हा मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे मी सांगते मीडियम गॅस आहे। आता आपण ह्याला काय करायचं, गोल्डन कलरवर फ्राय करायचे। मस्त बघा असा कलर आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। आता हे तेलकट होतात का असं प्रश्न पडेल, तर नाही। असं तर आपण जेव्हा तळतो ना तेव्हा बघा हे असं थोडंसं तेलकट दिसतात आणि नंतर एकदम सुके तुम्हाला आता मी एक तोडून पण दाखवते, गरम गरम मस्त असे होतात बघा। हे बघा आत एकदम जाळीदार आहे। तर आपण नाही सोडा टाकला ना काय टाकलेला, तरी पण तुम्ही 1 चिमूटभर ह्याच्यामध्ये सोडा जरूर टाका, कारण चवीला इतकी छान लागते ते आत अजून मोठे अशी फुगतील मग। पण तुम्हाला सांगितलं की तेल जास्त गरम करा,
पण दूर निघस्तोवर करू नका. एक जणांनी अशी कमेंट केली होती की आतून कच्चे राहतात. बिलकुल कच्चे राहत नाही. ते तुमचं तेल एकदम थंड असेल का नाही की मग ते तुम्ही सोडले तर कच्चे राहतात. पण अशा पद्धतीनं करा, एकदम चटपटीत एकदम छान लागतात. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.